कारण सांगलीला पुराचा धोका कायम आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। नदीने पुन्हा एकदा इशारा पातळी गाठली आहे। कोयना धरणातील विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे प्रशासनाने आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांनी। सांगलीच्या कृष्णा नदीने पुन्हा इशारा पातळी गाठलेली आहे। आपण सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा शेजारी आहे आणि आपण पाहू शकता की पुन्हा एकदा इशारा पातळी कृष्णा नदीने गाठलेली आहे। कृष्णेची पातळी ही 40.5 फुटावरती गेलेली आहे। काल 37.5 फूट असणारी पातळी तब्बल 39.5 फुटावरती आज सकाळपर्यंत पोहोचलेली आहे। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सततचा पडणारा पाऊस आणि कोयनेतून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पातळीमध्ये वाढ होत आहे। गेल्या 8 दिवस झालं कृष्णा आणि वारणा नदी पात्र हे बाहेर पडलेलं आहे। पुन्हा एकदा सांगलीला पुराचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि हजारो लोकांना या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली। आता बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भात। राज्यामध्ये आजपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। तर आजपासून 4 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे। आज रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज, तर मुंबई आणि ठाणे या जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर 5 ऑगस्ट पासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा काहीसा कमी होऊ शकतो, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे।